लक्ष गेल्यानंतर त्याने काय केलं, लगेच त्या वैद्यपुत्राला म्हटलं, तू तर वैद्य आहेस आणि तुझे वडील तर प्रेतात प्राण घालत होते, तर तू काय कर आता, ह्यांचं डायग्नोसिस कर आणि डायग्नोसिस करून तू त्यांना काय द्यायचं सांगा. आणि तो आकाशातले तारे आणायला सांगितले तरी आम्ही आणणार, तू पटकन निर्णय कर. मग तसं म्हटल्यानंतर त्यांनी काय केलं की लांबून बघितलं, त्यांना लगेच लक्षात आलं तो खूप हुशार असतं, गणित कुष्ठ झालाय आणि ह्याला 3 वस्तू लागतात म्हणून गप्प गप्प बसू लागला. तो सगळे मुलं म्हणाले, तू काय सांगाल ते आम्ही आणून देतो, सांग. मग त्यांनी सांगितलं, ह्याला लक्षापाक तेल लागतोय, त्याच्यानंतर गोशीर्ष चंदन आणि रत्नकांबर. आता 3 वस्तू कुठे मिळणार, सगळं गाव पालतं घातलं तरी मिळालं नाही. मग शेवटी त्यांनी काय केलं, एका जुन्या सेठजीकडे गेले आणि गेल्यानंतर तिथं त्यांना मागितल्या 3 वस्तू. ते म्हटले 3 आहेत, पण ते सारखं बघतात मुलांना, ही मुलं काय पैसे देणार आहेत का आपल्याला. असं म्हटल्यानंतर ते कुणीतरी एक जण म्हणतो, तुमच्या समोर साक्षात राजपुत्र उभा आहे आणि तुम्ही राज्यकोशातनं पाहिजे ते मागाल ते तो द्यायला तयार आहे, तुम्ही पटकन आम्हाला ह्या वस्तू द्या, आम्हाला विलंब असह्य होत आहे. मग असं म्हणल्यावर कोण एवढा भाग्यवान आहे, तुम्ही एवढं तरुण मुलं सेवा करताय. तर एक मुनिराज ऐकलं की त्या वृद्धाच्या डोळ्यातनं पाणी छू लागलं आणि तो म्हणाला, याचं मूल्य आता फक्त श्रद्धा, बाकी आता मी तुमच्याकडनं काहीच घेणार नाहीये. आणि असं म्हणून त्यांनी काय केलं, सगळ्या वस्तू दिल्या आणि पटकन जावा म्हटलं, तुम्ही करा सेवा. आणि 3 दिवस त्यांनी ते तेल लावून, लक्षापाक तेल लावून समोर रत्नकांबर ठेवली, त्याच्यातले सगळे किडे उडून त्याच्यावर पडले आणि किडे उडून पडल्यानंतर त्यांनी परत ते गोशीर्ष चंदन सगळ्या अंगाला लावलं, तो दाह कमी झाला आणि 3 दिवसात मुनी बरे झाले. आणि त्या सेवेचं फळ काय मिळालं, पुढच्या भागात हे सगळे मोक्षाला गेलेत, भरत बाहुबली वगैरे, म्हणजे वैयावृत्ताचं फळ. म्हणून प्रवचन सारख्या 254 गाथेमध्ये काय सांगितलंय की जो मुनीच्या जवळ जातो, साधूच्या जवळ जातो, तो त्यांच्याकडे जाऊन आत्मध्यानाची कला शिकतो आणि ती आत्मध्यानाची कला शिकल्यावर तो स्वतः आत्मध्यान करू लागतो आणि इतकं आत्मध्यान करतो की तिथं काय झालं की आपोआपच तो पण मार्गस्थ झाला. आणि आपण लौकिक मैत्रिणीच्या, मित्राच्या, कुणाच्या तर नादी लागलो तर तिथं काय होतं, सगळे त्यांचे परिणाम चुकीचे, आपले पण परिणाम चुकीचे. म्हणून आपल्याला फक्त ज्ञानी लोकांची संगती करायची आहे, ज्ञानी सोडून मला कुणाची संगती करायची नाही. आता इतकी नवीन आहे तरी सारखं पळत येते, सगळं सोडून पळत येते. 11 जायचं तर 11:15 जाते. मग तिला तिथं ते दवाखान्यात जायचं असतं, जॉब आहे तरी सुद्धा ते महत्त्व देत नाही, इकडलं महत्त्व देते. म्हणजे कसं असतंय, जितकं आपण सहवासात येतो तितकं आपल्याला धर्माचं महत्त्व आहे. धर्म इक्वल काय सांगितलं, इंद्रिय आनंदाने जगण्याची कला, आणि ते सोडून बाकी सगळ्या कला नसलेल्या नकला. म्हणून मला माझ्या स्वतःच्या आत्म्याला जाणायचंय. नाट्यशास्त्रामध्ये काय सांगितलं, सगळ्या परिच्छेदांमध्ये नित्यानित्य, एक अनेक, तत असं विरोधी का घटवलंय, तर ह्याला म्हणायचं कोणती भाषा, आगम भाषा. आगम भाषेमध्ये निरीक्षण आहे, वस्तूमध्ये काय काय आहे, दोन्ही अंश सांगितले म्हणजे निरीक्षण झालं. आणि त्यातनं हे समयसारथी ग्रंथ काय सांगतात, अध्यात्म भाषेने परीक्षण, त्यातनं तो आपल्याला उपयोगी काय आहे, ध्रुव स्वभाव, ध्रुववान, अभिवृत्तीचा विशेष उपयोगी आहे, ध्रुवान सोडून आम्हाला दुसरा उपयोगी नाही. मग अशा रीतीने आम्ही आगम भाषेने ती संपूर्ण अष्टसहस्र 11 परिच्छेद आहेत, तर सगळ्यामध्ये त्यांनी संपूर्ण असंच घटवलंय. मग दोन्ही अंशाची का सिद्धी करतायत, तर बौद्ध फक्त क्षणिकच मानतायत, सांख्य फक्त ध्रुव शाश्वतच मानतायत. मग ह्याला सांगायचं क्षणिक आहे आणि बौद्धाला सांगायचं ध्रुव आहे. मग अशा रीतीने सगळे परस्पर विरोधी धर्म सांगून वस्तूची पहिल्यांदा व्यवस्था सिद्ध केली, ह्याला म्हणायचं आगम भाषा. आगम म्हणजे चोहबाजूने गमगच्छ जाणणं, वस्तूचं व्यवस्था तशी ती चोहबाजूने जाणली, याला म्हणायचं आगम भाषा. आणि अध्यात्म भाषा परीक्षण पद्धती, त्यातनं आम्हाला उपयोगी काय आहे, तर त्यातनं आम्हाला उपयोगी आमचा कारण परमात्माच आहे, ते सुद्धा आम्हाला काही उपयोगी नाही. मग आपण आपल्या कारण परमात्म्याला जाणू लागलो तर आम्हाला आता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. आणि कारण परमात्म्याला जाणलं नाही तर आता पण दुःख आहे, पुढं पण दुःख आहे. नेहमी ना त्वरातीतनं बाहेर आले.